तर माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण आरशातील स्त्री या कवितेचं स्पष्टीकरण पाहत आहोत. त्यामध्ये आपल्याला काव्यसौंदर्य, रसग्रहण, भावसौंदर्य याविषयी कोणत्याही प्रकारची कृती जर विचारली गेली, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, की या ज्या कृती आहेत याच्यामध्ये कवितेचं जे शीर्षक आहे, ते तुम्हाला द्यायचंच आहे. त्यानंतर कवयित्रीचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. हिरा बनसोडे यांची ही कविता आहे. आणि या कवितेची मध्यवर्ती कल्पना अगदी थोडक्यात म्हणजे 1-2 ओळीमध्ये तुम्हाला मांडायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जे कडवं दिलेलं असेल, त्या कडव्याचा संपूर्ण व्यवस्थित अर्थ तुम्हाला सांगता यायला हवा. आता ह्या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे याविषयी आपण बोललो. हां, त्यानंतर पुढे आता आपण एक-एक कडवं घेऊया आणि त्याचं स्पष्टीकरण करूया. सहज आरशात पाहिले आणि डोळे भरून आले. आरशातील स्त्रीने मला विचारले, "तूच ना गं माझेच रूप ल्यालेली तरीही मी नसलेली? किती बदललीस ग तू अंतर्बाह्य? तुला सांगू तुझ्या अंतरीचे पूर्वरंग? ऐक हं, तू कशी होतीस ते." आता समजा हे कडवं तुम्हाला अभ्यासाला आलं किंवा कृती लिहायला आलं कोणत्याही प्रकारे, तर तुम्ही लक्षात ठेवायचं की हे या कवितेचं मर्म जे आहे ते या कडव्यामध्ये आहे, की आरशाच्या समोर ही स्त्री जाऊन उभी राहिलेली आहे आणि आरशाच्या समोर उभी राहिल्यानंतर तिच्या डोळ्यात पाणी आहे. तर हे जे डोळ्यातलं पाणी आहे, हे डोळ्यातलं पाणी काय सांगतंय, तर आपलं जे काही पूर्वायुष्य होतं, ते पूर्वायुष्य आणि आता आपण जे आयुष्य जगतोय, यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे. आणि इतका फरक असा आला कसा आणि झाला कुठून? ही स्थितप्रज्ञता जी आत्ता तिच्यामध्ये आलेली आहे, ही स्थितप्रज्ञता कुठून आलेली आहे? कशा पद्धतीने आली आहे? अशा घनगर्द संसारात ती इतकी का अडकून गेली? अशा प्रकारचे अनेक प्रश्न या आरशातील स्त्रीने आरशाबाहेरच्या स्त्रीला विचारलेले आहेत. म्हणजेच आरशामध्ये जे आहे ते या स्त्रीचं अंतर्मन आहे आणि हे अंतर्मनच तिच्याशी संवाद साधतंय. तर या कडव्यामधून हे स्पष्ट होतंय, की तू अंतर्बाह्य बदललेली आहेस. म्हणजे आतून सुद्धा बदलली आहेस आणि बाहेरून सुद्धा बदलली आहेस. तुम्ही ज्यावेळेला आता हे जे चित्र तुम्हाला दिसतंय, या चित्रामधून तुमच्या लक्षात येईल, की ही बाहेरची स्त्री आणि आतली स्त्री यांच्यामध्ये खूप फरक आहे आणि हा फरक हा फक्त बाह्य स्वरूपाचा नाहीये, तर आतून बदलल्यामुळे तो आलेला आहे. म्हणजे आता एक साधी गोष्ट सांगते मी तुम्हाला, की जेव्हा तुम्ही आनंदी असता, तुम्ही खूप खुश असता, तेव्हा आपोआपच तुमच्या चेहऱ्यावर ती प्रसन्नता दिसते आणि तुमचं राहणीमान, तुमचं चालणं, बोलणं हे प्रसन्नच असतं आणि त्याऐवजी जर तुमच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली असेल, आई-बाबा तुम्हाला ओरडले असतील आणि तुमचं मन दुःखी असेल, तर त्यावेळेला तुमचं चालणं, वागणं, बोलणं, एखाद्या गोष्टीला प्रत्युत्तर देणं हे सगळंच अगदी नरम आणि कोणतंच चैतन्य नसल्यासारखं असतं. तर हा फरक अगदी आपल्याला आपल्यामध्ये सुद्धा दिसतो. मग त्यावरून आपण कवितेमधली जी ही स्त्री आहे, या 2 स्त्रिया नाही आहेत, ही एकच स्त्री आहे, जिची ही 2 रूपं आहेत. म्हणजे तिच्या लग्नाआधीचं तिचं चैतन्यमय असं रूप आणि लग्न झाल्यानंतर त्या संसारात अडकल्यानंतरचं तिचं रूप, हे आपल्याला या कवितेमध्ये अभ्यासाला मिळतं.